माय लॉर्ड, हे बघा, हा सातबारा उतारा आणि प्रमाणित प्रती स्पष्टपणे दाखवतात की आमच्या पक्षकारांचा या मालमत्तेवर मालकी हक्क आणि ताबा आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की पूर्वीचे जुने हस्तलिखित उतारे न्यायालयामध्ये ग्राह्य मानले जातात का. मित्रांनो, तर या प्रश्नाचं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहोत की जुने उतारे, सातबारे हस्तलिखित उतारे हे कोर्टात ग्राह्य मानले जातात का नाही. तर नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. मित्रांनो, एखादी मिळकत कुणाची आहे, एखादी मिळकत वडिलार्जित आहे किंवा आपल्या पूर्वजांनी खरेदी घेतलेली आहे, हे आपण कसे शोधतो. तर हे शोधण्यासाठी आपण जुने सातबाऱ्याचे रेकॉर्ड काढतो, म्हणजे जुने सातबारे काढतो, साडचे उतारे काढतो आणि जुन्या सातबाऱ्या आणि साडवरती ती मूळ मालक कोण होते आणि आता सध्या चालू असणारे मालक यांच्या नावावर प्रॉपर्टी कशी आली हे दाखवण्याचं काम हे जुन्या सातबाऱ्या व साडवरून समजते. सध्याच्या सातबाऱ्या उतार्यावर सध्याच्या मालकांची नावे आहेत, म्हणजे 100% सध्याचे जे सातबारे उतारे आहेत त्या सातबाऱ्या उतार्यावर सध्याच्या मालकांची नावे असतात. परंतु मूळ जमीन कोणाची आहे, कोणी कोणाला कशा प्रकारे तब्दील केलेले आहे, कोणी कोणाला खरेदी खत दिलेले आहे, या गोष्टी किंवा त्या मिळकतीचे नेमके पूर्वीचे मालक कोण होते हे पाहण्यासाठी आपल्याला जुने सातबारे उतारे व फेरफारचे उतारे, ज्याला आपण साड असे सुद्धा म्हणतो किंवा खाडाखोडचा उतारा असे सुद्धा म्हणतो, तर मित्रांनो हे पाहावे लागते. जेव्हा एखादे वाटप पत्र होते, एखादे खरेदी खत होते, एखादी व्यक्ती मयत होते किंवा न्यायालयाने निर्णय होतात, महसूल अधिकारी यांचे निर्णय होतात, तेव्हा उतार्यावर हक्क बदल होतात. या सर्व हक्क बदलांच्या नोंदी व फेरफारचे नोंद घेऊन सातबाराच्या उतार्यावर नोंद केली जाते आणि त्याचा एक साडचा नंबर पडतो, फेरफारचा नंबर पडतो, खाडाखोडचा नंबर पडतो. जो साडचा उतारा त्यामध्ये हे सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात. सध्या ऑनलाईन सातबारे उतारे व फेरफार उतारे आहेत. गट नंबरच्या उतार्याच्या पूर्वी शेतजमिनीच्या बाबतीमध्ये सर्वे नंबरचे उतारे होते. ऑनलाईन होण्यापूर्वी शासनाने सर्व महसूल रेकॉर्ड हे हस्तलिखित होते, ज्यामध्ये अगदी महसूल अधिकारी यांचे निर्णय, एकत्रीकरण योजनेचे आदेश, जबाब, कागदपत्रे व सर्व उतारे हे सर्व हस्तलिखित होते. जेव्हा आपल्याला एखादा हक्क ठरवून घ्यायचा असतो किंवा एखादी हक्क नाही हे सिद्ध करायचे असते, त्यावेळी आपल्याला असे सर्व जुने सातबाऱ्याचे उतारे व फेरफारचे उतारे काढून पाहावे लागतात. मित्रांनो, ते उतारे काढून पाहिल्याशिवाय आपल्याला बॅक हिस्ट्री ही लक्षात येत नाही. आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की पूर्वीचे जुने हस्तलिखित उतारे न्यायालयामध्ये ग्राह्य मानले जातात का. आपण त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, न्यायालयामध्ये झेरॉक्स कागदपत्रे ग्राह्य मानले जात नाहीत, परंतु जर आपण संबंधित तहसील कार्यालयामधून रेकॉर्ड रूम मधून वरील सर्व जुन्या उतार्यांचे किंवा आदेशांच्या सही शिक्क्याच्या नकला काढल्या, त्या न्यायालयामध्ये दाखल केल्या, तर त्याला ग्राह्य मानले जाते. ते उतारे हस्तलिखित आहेत या मुद्द्यावर असा कोणताही पुरावा नाकारला जात नाही, कारण ऑनलाईन सिस्टीम ही आता 2016-17 नंतर सातबारे साड जे काही चालू झाले त्याच्या अगोदर हस्तलिखित उतारे होते आणि ते उतारे जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्ड रूम मध्ये जाऊन सही शिक्क्यानिशी मिळवले आणि त्या नकला सही शिक्क्यानिशी जर कोर्टात दाखल केल्या, तर त्या पुराव्यामध्ये ग्राह्य धरल्या जातात. उतारे किंवा कागदपत्रे ही महसूल अधिकारी यांनी तयार केले असतील आणि ती हस्तलिखित जरी असली तरी सुद्धा त्या हस्तलिखित असलेल्या व सही शिक्का केलेल्या नकलांना तेवढेच कायदेशीर महत्व आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम
व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.